एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। राज्य सरकारकडून 663 कोटी रुपये मंजूर झालेत। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उर्वरित रकमेचा प्रस्तावही मंजूर झालाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आपण बघू शकतोय। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, आपण बघू शकतोय शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। अगदी गौरी बरोबर आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत जी जाहीर करण्यात आलेली होती राज्य सरकारकडून, त्यातली काही रक्कम जी आहे ती देणं बाकी होतं खरं तर। आणि आपल्याला माहिती आहे की उद्यापासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली, पत्रकार परिषद होण्यापूर्वी। त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजतंय। आणि जवळपास 663 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली। आणि यामुळे जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा खरं तर फायदा होणार आहे। महत्वाचं हेच आहे की सध्या आचारसंहिता कुठली लागू नाही आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये नक्कीच सरकारसाठी एक मोठी गोष्ट असू शकते। आणि अधिकृतरित्या काही वेळातच सरकारमार्फत याबाबतचं प्रसिद्धीपत्रक काढलं जाईल। मात्र 10 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना राज्यभरातल्या या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। नक्कीच नक्कीच खरं तर शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा सरकारचा मोठा निर्णय म्हणावा लागेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।